काही माणसं महाराज एवढे येडे असतात, येडे बरे, पण काही काही जण घाल येडे. गुरुवारच्या बाजारात दोघा येड्या मित्रांची भेट झाली, येड्यांची. एक येड दुसऱ्याला म्हणतोय, काय दादा खूप दिवसानं भेटला, किती दिवस झालं भेट नाही, कुठं निघाला? म्हणलं बाजारातून आलोय. आता ही येड होतं ना, ती दुसरं महाराज येड होतं, ती दोंड्याच्या महिन्यात जलामलेलं, जरा चाबरच होतं, इथं नाही नकून. ती दोंड्याच्या महिन्यात जलामलेलं जरा आगाव होतं. ती कसं करतय दुसऱ्याला, ए ऐक, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं मला उत्तर दे. माझ्या पिशवीत काय आहे हे जर सांगितलं तर याच्यातले आंबे तुला. बघा, पहिलं काय प्रश्न विचारला, एक येड दुसऱ्या येड्याला विचारते, माझ्या पिशवीत जर काय सांगितलं तर याच्यातले आंबे तुला. आता एवढं सांगून जर कळत नसेल तर अवघड आहे. तर दुसरं येड कसं करतय, नाही राव मला नाही माहिती याच्यात काय, सांग ना काय याच्यात. तर पहिलं येड कसं करतय, ठीक आहे अजून तुला सांगतो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे, याच्यात जर किती आंबेत हे जर तू सांगितलं तर याच्यातले 12चे 12 तुला. आता नाही का ह्यांना बुटाने हाणावं महाराज, तरी सुद्धा ह्यांना उत्तर देता येत नसेल तर काय अवघड आहे. एक जण महाराज खिळा ठोकायला लागला, खिळा. आता सगळ्यांना माहित आहे, खिळा जर भिंतीला ठोकताना टोकाची बाजू आहे ते भिंतीकडं का आपल्याकडं? अय बचत गट, टोकाची बाजू आहे ती आपल्याकडं का भिंतीकडं? टोकाची बाजू भिंतीकडं, आणि जी गोल ठोका मारायचा असतो ते कुणाकडं? आपल्याकडं. एका येड्यानं महाराज उलट केलं, जी ठोकाची बाजू आहे ते आपल्याकडं आणि लागलाय खिळा ठोकायला. मला सांगा किती तास हा ठोकत बसला तर खिळात जाईल? गोरडवारीकर, खिळात जाईल. मग दुसरं शहाणं तिथं आलं, दुसरं शहाणं म्हणते, अरे भाऊ तुझं डोकं चालत नाही का, असं कुठं खेळ ठोकतात का? ती म्हणलं, अरे 2 तास झालं खेळ ठोकतोय, आताच जाईना. हे शहाणं होतं, ते म्हणते, अरे हा खेळा ह्या भिंतीचा नाही या भिंतीचा आहे, ठोकत राहा. म्हणजे काय माणसं महाराज करतील सांगता येत